जेवणात काहीतरी चमचमीत असावं असं वाटत असेल तर नक्की बनवून पहा हे अळंबीचं तिखलं. इतकी भन्नाट चव की एक ऐवजी 2 पोळ्या खाल. तर अजिबात वेळ न दवडता आपण लगेचच सुरुवात करू. या तिखल्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी भाजलेला मसाला तयार करू. 2 वाट्या नारळ इथे खवून घेतलेला आहे, तो गरम कढईत घातला. इथे मी कांदा वापरणार नाही आहे. जर कांदा वापरत असाल तर 1 वाटी चिरलेला कांदा आणि 1 वाटी ओलं खोबरं असं प्रमाण घ्यावं. आता हे हलकंसं भाजून झालेलं आहे. तर आता 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 2 टेबलस्पून आल्याचे तुकडे घातले. 1 चिरलेला टोमॅटो घातला. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातली. खोबऱ्याचा सुगंध पसरलेला आहे. खोबरं बऱ्यापैकी भाजलं गेलेलं आहे. मी आता गॅस बंद करते आहे. आता यात 2 टेबलस्पून जिरं, अर्धा टेबलस्पून हळद आणि 1 टेबलस्पून मालवणी मसाला घालून वरून मूठभर चिरलेली कोथिंबीर घालून गरम कढईतच हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला हा भाजलेला मसाला तयार झालेला आहे. हा मसाला कुठल्याही भाजीत तुम्ही वापरू शकता. हा मसाला वाटून घेण्यापूर्वी ताटलीत काढून पूर्णपणे गार करून घेऊ. अळंबीचं तिखलं बनवण्यासाठी मी इथे अळंबीचे म्हणजेच मशरूम्सचे 2 पॅकेट्स घेतले आहेत. 2-3 वेळा हे मशरूम्स वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चिरून घ्यायचे. मसाला भाजून आपण जो ताटलीत काढून ठेवला होता तो आता पूर्णपणे गार झाला आहे. तो मिक्सरमध्ये घालून आवश्यक तेवढं पाणी घालून त्याचं वाटण तयार करून घेऊ. इथे मी गॅसवर कुकर ठेवला आहे. 4-5 चमचे तेल घातलं. तेल गरम झाल्यावर तमालपत्र आणि 2 टेबलस्पून जिरं घातलं. थोडंसं परतवून घेऊ. जिरं व्यवस्थित फुललं आहे. आता आपण चिरलेली अळंबी म्हणजेच मशरूम्स घालू. ही अळंबी आपल्याला छानपैकी परतवून घ्यायची आहे, म्हणजे अळंबीचा जो उग्र वास असतो तो निघून जाईल. तर 1-2 मिनिटं मी परतवून घेते. मगाशी आपण मसाल्याचं जे वाटण तयार केलं होतं ते वाटण आता घालायचं आहे. आता या वाटणासोबत आपण अळंबी छानपैकी परतवून घेऊ. अळंबी मी व्यवस्थित परतवून घेतलेली आहेत. आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता यात आपण पाणी घालणार आहोत. 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे. आता हे ढवळून आपण पाहूया आणि गरज वाटली तर अजून थोडंसं पाणी ॲड करूया. साधारण अळंबी व्यवस्थित बुडतील इतपत पाणी घालायचं आहे. ग्लासभर पाणी घालून वरून अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता जरी पातळसर अशी भाजी वाटत असली तरी शिजल्यावर ही बऱ्यापैकी दाट होते. तर आता या कुकरच्या आपण 4 शिट्ट्या करून घेतल्या. तर आता आपलं हे अळंबीचं तिखलं पूर्णपणे तयार आहे. पोळीसोबत किंवा भातासोबत हे अतिशय अप्रतिम लागतं. फक्त एकदा या पद्धतीचं अळंबीचं तिखलं करून पहा. घरची मंडळी अगदी खुश होऊन जातील. रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. धन्यवाद.